विकासाचा झंझावात कायम ठेवायचा असेल तर बारामतीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहा असं आवाहन अजित पवारांनी केलं आणि बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत तर उमेदवारांनी देखील हे आवाहन मनावर घेतलं। आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे एकूण 8 उमेदवार बिनविरोध झाले। बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीपूर्वीच उमेदवार बिनविरोध होण्याची परंपरा देखील लागली आहे, परंपरा देखील तयार झाली आहे आणि आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं जल्लोषात स्वागत केलं। गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे। बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा वर्चस्व राहील हे पहिल्यापासून सांगितलं जात होतं। छाननीच्या दिवशीच एक उमेदवार बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि शेवटच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झालं की एकूण 8 उमेदवार हे बिनविरोध झाले आहेत। विस्कळीत विरोधकांपुढे अजित पवारांच्या विकास कामाचा करिश्मा हाच विरोधकांच्या उमेदवारांना देखील महत्त्वाचा आकर्षित करणारा केंद्रबिंदू ठरला असून बारामतीमध्ये अजित पवारांना एक हाती सत्ता गेल्या वेळेसही मिळाली होती। ज्या 4 विरोधक उमेदवारांनी विजय मिळवला ते यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत आणि त्यामुळेच यावेळी विरोध संपवण्यासाठी अजित पवारांनी कसोशीने प्रयत्न केले। तगडे उमेदवार आपल्या पक्षाच्या माध्यमातून देण्याचे प्रयत्न केले आणि त्यासाठीच पुढील 5 वर्षात बारामती नगर परिषद आणखी एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा खंद्या शिलेदाराला म्हणजेच सचिन सातव यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उसळणारा उत्साह आज देखील पाहायला मिळाला। बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीपूर्वीच उमेदवार बिनविरोध झाले आहेत आणि अर्थातच त्याला कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं आवाहन हे देखील होतं। बारामतीमध्ये अजित पवारांनी शहरातील केलेली विकास कामं पाहता बारामतीमध्ये आमचा विजय एकतर्फी होईल असं वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत आहेत। मात्र त्याचबरोबर आम्ही ही निवडणूक सहजासहजी घेत नाही, ती आम्ही गांभीर्यानेच घेतो हा देखील संदेश या निमित्ताने दिला आहे। एकूणच बारामतीमध्ये 8 उमेदवार बिनविरोध झाले असून 41 नगरसेवकांच्या जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह आणखीनच वाढला आहे।